कारण हे आहे की आपले माथाडी कामगार यांचे गेल्या एक महिन्याच्या वरतीपासून पगारवाढीसाठी आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाला प्रशासनाने व कंत्राटदाराने कोणतीही त्यांना मदत केलेली नाही अथवा त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाही। गेल्या 17-18 दिवसापासून साखळी उपोषणावर बसलेले हे माथाडी कामगार आमच्याकडे प्रहारकडे येऊन न्याय मागण्याची मागणी केली। त्या याच्यावर आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढ्या दिवसापासून हे आंदोलन करून प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे आणि यांना कोणतीही मदत किंवा कोणत्याही मागण्या पूर्ण करत नाही। त्यामुळे आज 12 तारखेपासून आम्ही प्रहारच्या माध्यमातून या आंदोलनात उतरलेलो आहोत आणि यांना सर्वांना सोबत घेऊन हे आंदोलन आज 12 तारखेपासून प्रहारच्या माध्यमातून चालू राहील। तर आज हे सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी आंदोलनाला बसले आहे। आज त्यांचं काम बंद पाठ बंद हे आंदोलन सुरू आहे आणि हे काम बंद आणि पाठ बंद जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। आम्ही 2 दिवस वाट पाहू, 2 दिवस शांततेमध्ये आंदोलन करू। जर 2 दिवसामध्ये न्याय नाही मिळाला तर आम्ही आमच्या प्रहार स्टाईलने मोठं तीव्र आंदोलन या सर्व माथाडी कामगारांना घेऊन त्यांच्या सहपरिवारांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। याची प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या। त्या कंत्राटदारांनी जे आणि ज्या नियमाप्रमाणे जे ठरावामध्ये जे भाववाढी झालेली आहे यांची 3 रुपये 10 पैशापासून तर 4 रुपये 10 पैशापर्यंत जे भाववाढी झाली त्याचा 1 महिन्याचा पगार सुद्धा त्यांना त्या भाववाढीमध्ये मिळाला आहे। त्यानंतर कंत्राटदाराने तो रेट द्यायला मनाई केली व कोर्टामध्ये गेला, पण कोर्टामध्ये प्रशासनानं जे कामगार आयुक्त आहे या कामगार आयुक्तांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये जे पुरावे सादर करायला पाहिजे होते ते पुरावे त्यांनी सादर केले नसल्यामुळे एकतर्फी निकाल लागला। हा एकतर्फी निकाल आम्हाला सुद्धा मान्य नाही। कामगार सह आयुक्त यांनी कोण्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं तिथे नियमानुसार काय कारवाई करायला पाहिजे, कोणते कागदपत्र जमा करायला पाहिजे ते करायला पाहिजे होते, हे केले नाही। त्यामुळे आज पुन्हा या आंदोलनासाठी आम्हाला उभं राहावं लागलं आणि आज 2 महिन्यापासून यांचा पगार पाणी नाही आहे। 2 महिन्यापासून यांना उपाशी राहावं लागत आहे। यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा प्रश्न आलेला आहे, रोजच्या खाण्याचा प्रश्न आलेला आहे, आई वडिलांचा दवाखाना राहते, मग हे कसे करणार? ते प्रशासन तिथे AC मध्ये बसून फक्त काम करत आहे, पण काम न्यायाचं काम करत नाही आहे। हे लोक आज 50-50 किलोचं एक पोतं आपल्या पाठीवर घेऊन रोज 400 ते 500 पोते उचलतात। यांची मेहनत आणि फक्त पोटासाठी आणि आपला परिवार चालवण्यासाठी आहे, बाकी काही नाही। पण त्या AC मध्ये बसलेल्या प्रशासनाला आजपर्यंत कोणती जाग आलेली नाही आहे। या याच्यातून आम्ही 2 दिवसानंतर प्रहारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार। हे तीव्र आंदोलन या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्ही या कंत्राटी कामगारांना सर्वांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही।